नमस्कार. आदरणीय व्यासपीठ, इथे उपस्थित सर्व माझ्या भगिनी मैत्रिणी आणि सर्व सोलापूरवरून आलेली स्पेशल टीम, माझे सासू, माझ्या नंदा सगळ्या इथे आहेत. तर ह्या तालुक्यामध्ये येऊन मला जवळपास 14-15 वर्ष झालेत. 15 वर्षापासून मी या पूर्ण घराला बघतीये, फॅमिलीला बघते. तर मी जेव्हा लग्न करून आले तेव्हा काका स्टँडिंग MLA होते, दीपक काका आमचे. त्यावेळेला त्यांचं काम मी बघितलं, मी एकदम इम्प्रेस झाली. त्यानंतर 2 इलेक्शनमध्ये आम्हाला बॅकलॉग आला, आम्ही सत्तेत जाऊ शकलो नाही. तेव्हा फार त्यांची झालेली द्विधा मनस्थिती, घरच्यांची सगळ्यांची भावना सगळ्या मी बघितल्या. पण ह्या वेळेला असं वाटते ताई की आबा जिंकून तर येतीलच, निवडणूक लढतील, सगळं करतील. पण त्यांचं कसं आहे बघा, स्वभाव असा आहे, राजा माणूस ज्याला म्हणतात, तालुक्यातला राजा माणूस म्हणजे आमचे काकासाहेब आहेत. ते सत्तेत असो नसो, विरोधक असेल समर्थक असेल, जेव्हा कोणाला कुठली अडचण येते तेव्हा त्यांना जो माणूस आठवतो तो म्हणजे दीपक आबा. मग तो आणि काकांचा विचार करणं आणि त्यांचं सगळ्यांना मदत करण्याची ताकद अशी आहे की तो माणूस कोण आहे हा ते विचार करत नाही जेव्हा तो अडचणीत असतो. बाबा त्याला माझी गरज आहे ना, मी आता मग तो कुठल्याही पक्षाचा असो. म्हणजे हे मी माझ्या समोर बघितले, जे आपल्या विरोधी पक्ष म्हणून आपण ज्यांचा विचार करतो त्यांचे लोक येऊन काकांकडनं स्वतःचं काम विचारतात की आम्हाला हे करा, आम्हाला गरज आहे. तर असा माणूस जर त्यांची कामं करत असेल तर तो स्वतःच्या जवळच्या लोकांचा आणि सगळ्यांचा किती विचार करत असेल. हा खरा आपण एक सगळ्यांना आपल्याला अनुभव आलेला आहे. त्यामुळे ह्या वर्षी काकांनी इलेक्शन लढावं, त्यांना सगळीकडनं सपोर्ट भेटावा. आम्ही गाव पातळीवर काम करून आम्ही त्यांना जिंकून द्यायचं करतोच आहे, पण वरच्या लोकांनी त्यांना सपोर्ट करून त्यांना मदत करावी आणि सगळ्यांनी सहकार्य करावं अशी माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे. कारण लग्न झाल्यावर मी जो दीपक आबा साळुंखे पाटील बघितले होते तो आता मला परत बघायची इच्छा आहे. लाल दिव्याच्या गाडीत येणारा माणूस जास्त चांगला वाटतो बघायला आपल्याला. भलेही आपला तो दिवा असो नसो, आपल्याला कामामध्ये फरक पडत नाही. त्यांनी तो विचार कधी केला नाही की हा माझा माणूस आहे म्हणून मी याचं काम करतो आणि हा मला इलेक्शनला त्रास देतो म्हणून याचं मी काम करणार नाही, असं काकांनी कधीच केलं नाही. पण तरीही जेव्हा त्यांना काहीतरी पॉवर भेटेल, सत्ता भेटेल, त्यावेळेला त्यांचं करण्याची पद्धत आणि लोकांना मदत करण्याची कळकळीची जी स्वभाव आहे तो अजून जास्त खुलून निघेल असं मला वाटते. त्यामुळे माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की आपले जे हायकोर्ट, सुप्रीम कोर्ट आहे तोपर्यंत हा निरोप पोहोचवा आमचा. आणि त्यांनी मदत केली तर आम्हाला फार जास्त त्यांचा आभार मानू, असं तिथे येऊन आम्ही त्यांचा आभार मानून पाय सुद्धा पडायला तयार राहू. तर एवढंच मी तुम्हाला विनंती करते आणि माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद.